नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण मस्त असा गावरान पद्धतीने झणझणीत हिरव्या मुंगाचा उत्तप्पम बनवणार आहे, ते पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने। बिलकुलही बेटर जे आपण तयार करतो त्याला बिलकुलही आपल्याला फुगवायचं नाही किंवा रात्रभरासाठी भिजत घालायचं नाही। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा असा एक उत्तप्पम तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी आपण काय काय साहित्य वापरलं आहे ते मी या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल सांगितलेली आहे। तर बघा तर मंडळी, अर्धी वाटी आपण इथे तांदूळ घेतलेले आहे, कारण की तांदूळ आपण यासाठी घेतलेला आहे की आपला उत्तप्पम हा क्रिस्पी बनतो। आणि 1 वाटी अख्खे मूग घेतलेले आहे। तुमच्याकडे मूग नसेल तर तुम्ही या ठिकाणी म्हणजे मुंगाची डाळ सुद्धा वापरू शकता। तर हे दोन्ही जिन्नस एका पातेल्यात टाका आणि याला छान मिक्स करून याला आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। कारण की मंडळी, मी मूग जे आहे ते पॉलिशचे वापरलेले आहे, म्हणजेच की विकतचे आणलेले आहे, त्यामुळे आपल्याला याला स्वच्छ धुणं खूप आवश्यक आहे। सोबतच आपण 1 चम्मच इथे मेथीदाणा टाकणार आहे, म्हणजेच की मेथी। तर बघा, या ठिकाणी आपण तीनही जिन्नस मस्त एका पातेल्यात टाकल्यानंतर पाणी टाकून मस्त 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून काढा। तांदूळ तुम्ही या ठिकाणी राशनचे सुद्धा वापरू शकता आणि मी सुद्धा इथे राशनचेच तांदूळ वापरलेले आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी इथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर पूर्ण गंजामध्ये फुल पाणी भरून रात्रभरासाठी मी याला भिजत ठेवणार आहे। जितके मूग तुमचे छान भिजणार तितकाच तुमचा उत्तप्पम खूप मस्त असा बनून तयार होणार किंवा उत्तप्पा। तर बघा तर मंडळी, सकाळ झालेली आहे, त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की आपले मूग कशा प्रकारे मस्त असे फुगलेले आहे। तर बघू शकता, बिलकुलही यात कडकपणा नाही आहे, या मुगामध्ये पूर्णपणे असे मस्त नरम पडले आणि खूप मस्त फुगलेले आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, पटकन एका प्लेटमध्ये काढायचं आहे आणि प्लेटमध्ये काढल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात मस्त फिरून घ्यायचं आहे। मी प्लेटमध्ये यासाठी काढत आहे मंडळी, कारण की आपलं जे पाणी आहे मुगामध्ये ते बिलकुलही आपण जेव्हा बेटर बनवतो तेव्हा त्यात आलं नाही पाहिजे, त्यामुळे मी या प्लेटमध्ये काढलेलं आहे। कारण की तुम्ही जर मूग जे आहे ते त्यामध्ये जास्त पाणी टाकणार, म्हणजे मिक्सरमधून फिरवताना, तर तुमचं जे बेटर आहे ते परफेक्ट बनणार नाही किंवा व्यवस्थित नाही बनणार। तर बघा तर मंडळी, आपल्याला इथे काय करायचं आहे, मस्त मूग घ्यायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे। बिलकुलही मी यात पाणी टाकलेलं नाही आहे आणि तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं टाका, थोडंसं टाकल्यानंतर होऊन जाणार बेटर। तर बघा, मी याचं मिक्सरचं भांडं लावून घेतलं आणि फिरवून सुद्धा घेतलेलं आहे। तर मस्त असं 5 ते 6 मिनिट याला फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता, पाणी टाकण्याची बिलकुलही आवश्यकता नाही जर तुम्ही मूग आणि तांदूळ रात्रभर मस्त असे भिजत ठेवले तर। कारण की मुगामध्ये आधीच खूप जास्त पाणी राहते भिजल्यामुळे, त्यामुळे आपल्याला पाणी टाकण्याची काहीही आवश्यकता नाही। आणि हो मंडळी, बेटर जे आहे ते तुम्हाला 2 ते 3 वेळा मिक्सरमधून छान असं फिरून घ्यायचं आहे हा उत्तप्पा बनवण्यासाठी। तर बघू शकता, मी ते कढईमध्ये काढून दाखवत आहे तुम्हाला। त्यानंतर मी ते सोबतच थोडंसं मीठ टाकत आहे, कारण की चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडासा आपण खायचा सोडा टाकू, म्हणजेच की बेकिंग सोडा थोडासा टाकायचा आहे, चिमूटभर, जास्त बिलकुलही टाकायचा नाही आहे। इनो वगैरे तर बिलकुलच टाकू नका, कारण की इनो जेही रेसिपी आपण बनवतो आणि इनो टाकतो त्यानंतर त्यात चव लागते इनोची, त्यामुळे आपल्याला इनो वगैरे टाकायचं नाही आहे। तर बघा, आपलं जे बेटर आहे ते पूर्णपणे बनून तयार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, पटकन असा गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि तव्याला छान मस्त असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला तेल लावून मस्त आपल्याला त्यावर उत्तप्पा टाकायचा आहे। तर मंडळी, तुम्ही आधी हा उत्तप्पा बनवला का, नक्की मला कमेंटमध्ये सांगा। कारण की मंडळी, मी सुद्धा फर्स्ट टाईम बनवलेला आहे हा उत्तप्पा। माझी आई हमेशा बनवते, पण मी तर पहिल्यांदा ट्राय केला। माझ्या आईची पद्धत आहे ही। तर बघा, या ठिकाणी आपल्याला मस्त असा उत्तप्पा टाकायचा आहे। आणि हो मंडळी, तुम्ही जेव्हाही मूग
भिजू घालता त्यावेळेस मुगाचे छिलके बिलकुलही आपल्याला काढायचे नाही आहे, कारण की त्यात खूप जास्त प्रोटीन असतं आणि मुगाचे छिलके काढल्यानंतर त्याची चव चालली जाते पूर्ण. तर बिलकुलही छिलके काढू नका. तर बघा आपल्याला उत्तप्पा जो आहे तो थोडासा लहानच बनवायचा आहे आणि त्यानंतर आपण यावर मस्त असे कांदे टाकलेले आहे. त्यानंतर थोडासा टोमॅटोसुद्धा मी बारीक बारीक कापून यावर टाकलेला आहे. तुम्ही या ठिकाणी कोथिंबीर सगळं टाकू शकता, तुमची चॉईस आहे तुमच्याकडे काय काय भाज्या आहेत. तर बघा मी सुद्धा इथे कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर 5 ते 6 मिनिट आपल्याला मस्त लो फ्लेमवर याला होऊ द्यायचं आहे. बिलकुलही यात कच्चेपणा नसला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इझिली हा उत्तप्पम असा निघून जाणार आहे. बिलकुलही आपण यात काहीच वापरलेलं नाही आहे किंवा याला रात्रभरासाठी भिजत ठेवलेलं नाही आहे, काहीही केलं नाही आहे. आपण मिक्सरमधून काढा आणि त्यानंतर असे मस्त उत्तप्पे किंवा अप्पे किंवा डोसा हे सगळं तुम्ही या बेटरनी बनवू शकता. तर बघू शकता मंडळी आपला हा उत्तप्पा मस्त बनून तयार झालेला आहे. मी दुसरासुद्धा तशाच प्रकारे टाकून घेते आणि मस्त तुम्हाला तोसुद्धा दाखवते. आणि हो मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा, कारण की चुटकी अशाच नवनवीन रेसिपी या चॅनलवर घेऊन येत असते. तर बघा या ठिकाणी मी दुसरासुद्धा उत्तप्पा टाकलेला आहे. दुसऱ्या उत्तप्प्यावर सुद्धा सेम आपल्याला कांदा टोमॅटो टाकायचा आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर. तर मंडळी जेव्हा तुम्ही उत्तप्पा तव्यावर टाकता तेव्हा लगेच आपल्याला हे टाकायचं आहे, ज्याने की जे आपण वरतून टाकणार आहे कांदा टोमॅटो ते त्यामध्ये छान असं परफेक्ट बसलं पाहिजे. नाहीतर काय होणार, पूर्ण हे उत्तप्प्याच्या वरती राहणार आणि हे पूर्ण पडून जाणार यावरून, म्हणजेच की कांदा टोमॅटो. आणि तेल टाकून मस्त झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं अजून आपल्याला शेकून घ्यायचं आहे. मी बिलकुलही 2 साईडनी शेकलेलं नाही आहे, एका साईडनी शेकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि किती मस्त आपल्या उत्तप्प्याला बबल्ससुद्धा आलेले आहे, मस्त असे बारीक बारीक बबल्स आलेले आहे आणि खूप मस्त दिसत आहे. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करायला बिलकुलही विसरू नका. तर बघा मंडळी आपला दुसरा उत्तप्पासुद्धा झालेला आहे. साधा आणि सोपा आहे मंडळी, जास्त काही झंझट आहे नाही. मस्त मूग भिजू घालायचे आणि सकाळी ब्रेकफास्टसाठी बनवायचं. तर तुम्ही नक्की हा उत्तप्पा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला सुद्धा सांगा. तर बघा आपले संपूर्ण उत्तप्पे असे बनून तयार आहे. अजूनसुद्धा बेटर बाकी आहे, पण मी थोडेसे बनवून घेतले आणि थोडेसे नंतर बनवणार. तर बघा मंडळी तुम्हाला जवळूनसुद्धा मी उत्तप्प्याचा हे दाखवत आहे, कशा प्रकारे आपले बनलेले आहे उत्तप्पे. आणि आता तुम्हाला मी थोडासा तोडूनसुद्धा दाखवते. खूप मस्त असा स्पंजसारखा जो आपण स्पंजी डोसा बनवतो ना, तशाच प्रकारे झालेला आहे मंडळी. आणि तुम्हालासुद्धा दिसत असेल बिलकुलही कडकपणा नाही आहे. तुम्ही याला कडक करायचं असेल तर तुम्ही जे आहेत जास्त होऊ द्या, लालसर होऊ द्या, त्यानंतर थोडासा क्रिस्पी होऊन जाणार, कारण की आपण यात तांदूळ ॲड केलेले आहे. तर बघा या ठिकाणी मस्त असा आपला तोडल्यासुद्धा जात आहे. तर चला तर मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आराम करा आणि माझ्या रेसिपी बनवून पहा.